काय गे काय झालं तुका भरल्या घरात अडू? हा सगळा चांगला चाललेला असा ना मग रडतो कित्या? अभिरामाची आठवण येली गो. गेलो तो थैसर शिकाक 4 महिने झाले ते का जाऊन थैसर इली त्या आवशीची आठवण इली नाही ना? थैसर बसान माधवक पत्र लिहि होतो तुझ्या आठवणीन एक पत्र धाडल्या नाही सर नाही. तो दत्ता ते का थंय बोर्डिंगात भेटाक गेलो पण त्याका पण भेटाक नाही तो. गे आता तू मोठो झालो आणि मोठो झालो शिकलो काय कोणाक विचारूचो नाही. कपरव गो. नाही नाही म्हणान जाते म्हणून गेलो. गेलो ना मग हे कित्या बाई आठवण काढतानी रडतो. पातोळ्या करतय ग पण तोच काऊक नाही. थैसर कसो रवात असतात काय करीत असतात काय माहित नाही मका. तुका ना सगळ्यांची काळजी पडलेली असा माझीच काय पडलेली नाही असा तुका. अगो पण तुझं काय कमी केलंय मी? तुझ्या सुने एवढा तर करणंच नाही ना माझा. तू काय केलंय त्याचा? होय तर सुनेची काळजी म्हणून डोहाळे जेवणाचं एवढं घाट घातलंस तू. कर हा तू सगळ्यांची काळजी कर. झिलाच्या नावानं रड सुनेची काळजी कर. माझा कायता माझा मी बघून घेईन. बाय गो क्लेश नको. एवढ्या डोळे जेवण होऊन जाऊ दे. या घरात ना सगळ्यांका माझंच किले झालेलो असा. छाया 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 गो तो भाई तो पाठ. काका कुणाचा? माधव भाऊजींचं पत्र इला काय? नाही अभिरामाचं पत्र असं. काय अभिराम भाऊजींचं पत्र इला? आईंका कळला ना तर लय आनंद होते का? आये ओ आये अहो ऐकलास? पांडू इकडे ये. काय गो काय झाला? अगे बघ कसं करता. एवढा सांगून ऐकणार ते नाही तुझी सून. तुमका कळला ना तर तुम्ही पण आनंदाने उडी मारशाल. हो झाला काय आपण? काका आता तुम्ही सांगा का? घे हौसे तुझ्या धाकट्या जिलान पत्र पाठवला. माझ्या अभिरामान पत्र पाठवल्या ना? वय या बघ. हे खुळ्या तुका वाचता येतं काय? नाही. अरे रवान दे रे पांडू. दी माका दे. हा अभिरामा गे तुका जा काय करूच असा ना तर हळू आवाजात कर. नाही तर मागे माधवन पत्र पाठवलेल्या म्हणून अण्णांनी तुका घराच्या बाहेर काढलेल्यानी. आता अभिरमन पाठवलेला कळला ना तर तू बोर्डिंगात हा. वय जरा सांभाळून. अण्णा असत ना बर. काय पांडू? हा या बघा येते या मी येते. हा गावा. दत्ता बघ काय म्हणता बघ. अरे गेल्यापासून पत्र पाठवूक नाही. आता पत्र येला बघ काय लिवल्या ना बघ. ए दत्ता दादा सरिता वहिनी छायाताई मी तुमच्या सगळ्यांवर रागवलेलो असय पण बाबूवर नाही रागवलंय. आका कळला वहिनीन बाबूक आणल्या. तालुक्याक इलेलो बाबी काका माका भेटलो त्याने माका सांगल्यान. तुम्ही सांगलाच नाही तरी माका कळला. असंच असता कोणतरी काहीतरी सांगता. बाबीच्या तर ना गावन दे माका हातीक त्याच्या नरड्यातच घुगरे घालते मी. गप गो तो असंच बोललो असत. पुढे वाचू की छाया तू वाचणारस? वाचतोस. बरा काय लिवल्यान? हा मका बाबूक बघूचा असा. जास्त प्रेम मीच करतले. बरा काळजी पण मीच घेतले. मी त्याका कधीच कोणाक मारूक देऊचं नाही. माझे सगळे वस्तू सगळी खेळणी त्याची असत. मी पडियेच्या वरती एक पतंग ठेवलंय
भोरोपणा असा पांडूकडे काजी ठेवलंय लय काय काय ठेवलेला असा ता मका सगळा बाबूक देऊचा असा काय रे तुका माहित असा खय काय असा ता होय मी तुमच्या वांगडा नाही बोललंय तरी त्याच्या वांगडा बोलतले माझो पुतण्यो असा ना तो आहे इतके महिने झाले ते का जाऊन पण असं वाटतं की आता आता गेलो अंगात ताप होतो पण जाऊचा निर्णय अचानक स्वतःहूनच घेतल्याने ते का काय झाला होता काय माहित नाही अभिरामा काय या अरे ताप हा अंगात वाईस पड रे बाबा दत्ता दत्ता सरिता अरे बाहेर ये वा सरिता घे काय आला तुका आरडात काय गप्रो काय झालं गे अरे अभिराम बघ काय करता त्याची सगळी पुस्तका कपडे पिशेत भरता सगळा ते का खूळ लागलेला हे अण्णा ना सगळ्यांका खूळला इथले थांबाय मी बघते खरंच ते अभिरामा खय जातस माका जाऊचा मी बोर्डिंग गाव जात आहे काय आहे अभिराम भाऊजी देवा ती पिशवी होय अरे असं करू नको रे नको जाओ काय चाललं माका बोर्डिंगाक जाऊचा ह्याच वेळा ना तुमका मी जाते बोर्डिंगाक आहे तू रडा नको हे बघ त्यानं पत्र लिहिल्या ना मोठो झालो हा पुतण्याची पण काळजी तो येऊच्या आधीच घेऊक लागलो हा ह्या का बरा कळला पुतण्यो काय पुतणी ती असा दे गो ना ना तो पण हुशार हा माझं ती आहे किती चांगलं पत्र लिहिलं नाही तिने मोठ्या माणसाक पण जमूचा नाही असा लिहू आणि आता हयसर लिहिले ना की सगळं राग इसरान जाते आहे पण तुम्ही रडा नको ना काय चाललं काय नाही अण्णा आता आहे सरिता काळजी घेऊन सांगत होती ना दुखता हा ना बाजूकराव ह्या जा काय चाललेला ना तुमचा तर अण्णांका कळला असता ना तर तुमचा काय खरा नाही होता या बघा खेळणी यो काजी यो बोरो पतंग काढताना पाटलो तुम्ही कशी दिसते ही साडी खायची पण साडी तुझ्यावर उठून दिसतात रूपच तसा हा पण जुनी आहे नवीन मागवते पण खय जाऊचो बेत हा ते मी डोहा काय झाला काही नाही म्हणजे आमंत्रण आलं होतं तुमच्या घरातून तुमच्या सुनेच्या डोहाळ जेवणाचं पण आता मी नाही येणार किती हा तुम्हीच म्हणालेलात ना माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून बोललो असेल रागात अण्णा नाईकांचा राग मला माहित नाही का तुझ्यावर कसलो राग आणि कसला काय तू आण बघितला की सगळा राग गळून पडा पण माझ्या मनाला लागलं ना मी शब्द माग घेते काय करू सांग म्हणजे तुका बरा वाटत मी सांगितलेलं करा बोलून तर बघ
तुमच्या सुनेचं डोहाळ जेवण इथे आमच्या घरात होणार. राहू द्या, तुमच्या बायकोला तुम्ही काय उत्तर देणार? गावातले पण प्रश्न विचारतील की नायकांच्या सुनेचं डोहाळ जेवण पाटणकरांच्या घरात कसं. राहू द्या. दुसरा काही असा तर दुसरं, मी येईन तुमच्याकडे डोहाळ जेवणाला, पण जेव्हा मी तुमच्या दारात येईन तेव्हा तुम्ही माझा हात धरून मला घरात घेऊन जायचं. आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही इथे आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही. गो वच्ची बघ कसा बसलेला हा. नुसती तोंडाची बडबड सुरू असायची, आता बघ काय झालं. आता दुश्मनाची पण अशी हालत होऊन दे नको गे बाय. पण ही कर्मा, बाकी काय नाही. होय तर बघलास घर याकच, पण हैसरली काय दशा आणि थैसरली काय. हैसरला पोर गेला आणि थैसर येणारा, सगळी कर्माची फळा. काय गो, काय बोलतास? कोणाची कर्मा? काय नाही गे बाय, तुका काय बोलत नाही. माझे कान फुटलेले नाहीत, सगळं ऐकू घेता माका. गेलो माझं पोर, कोणी संपवल्यानी ते का? बोला ना. गो उगाच या वाटा निलो, चला जाऊया. जावा, मी नाही इले आडवा तुमच्या वाटेवर, तुम्हीच इलास. जावा जावा वाड्यावर, त्या अन्नाच्या सुनेक डोक्यावर घेऊन नाचवा. हा, डोळा जेवण करतात ना. अरे मी पण घातलं असतंय, पण माझ्या जिलक संपवल्यानी ना, आणि आता डोळा जेवण घालतात. अरे कुत्र्या मांजरांचे पण वंश वाढतात, त्यांका पण पोरा होतात, त्यात काय नवला काय? हा, काय करतेस या? काय करतेस गं? अगं तू असं केलंस तर आमचा म्हाताऱ्यांचं कसं वाईट. घाबरव गो बाय, घाबरव. कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष नको देऊ गो. आम्ही आव ना, आम्ही नाही तुका अंतर देणार. घाबरव. इलास तुम्ही म्हटलं येळेवर येतास की नाही. न येऊन करणार काय, नायकांच्या सुनेचा डोहाळे जेवण असतं ना. इला, बरा बसा बसा बसा. मी येईन तुमच्याकडे डोहाळ जेवणाला, पण जेव्हा मी तुमच्या दारात येईन तेव्हा तुम्ही माझा हात धरून मला घरात घेऊन जायचं. बाकी बऱ्याच वर्षांनी पाळणा हालताल ना इंदू. होय तर. बरा झाला, आता नातवा खेळवत बस गे. होय तर, आता ती का तेवढीच कामं रवलेली असत. मग काय करतली, चेडू आणि सून करतेत कामा काय गो छाया. सून 100 माणसांचं एकदम स्वयंपाक केलं त्यांनी. इंदू सुनेक काय दडवून ठेवलंस, बोलव तरी ती का. होय, आवडता ना ती, बोलवते. हा, थांबा. अण्णा सरिताचं डोहाळे जेवण आज. या घरात या वाड्यात येऊची संधी बघित असाल, तुमचे डोळे फिरत असतील. आणि इसरायचं नाही, या घरात तुमची लेक केली तरी तुमची लायकी तीच. मागच्या दाराने यायचा. कोण आम्ही 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 कोण? सरिताचा आऊस बापूस. वहिनीचा आऊस बापूस. येवा येवा येवा. तुम्ही माका वाटलं कोणतरी इला. कोणतरी म्हणजे येणार ना तो. माका माहिता, सांगितलं ना माका येणार तो. बंदूक नेऊक येणार. बंदूक.
बंदूक घेऊन कोण पण? तो विसरलंय. तुम्ही बाबू येणारा म्हणून इलास ना? हा होय रे. येवा येवा, आज जावा, सगळी जण येईल. ये. हा जावा. येतलो तो. बंदूक घेऊ येतलो. एली माझी बाय. इलस माझा चेडू तो. चल ये. आली. बाकी नायकांची सून शोभून दिसता नाही गुसाया. होय तर आता सून करून घेतलं ना मग हे सोपतालाच. अगो ह्यो हार ना तुझ्यासाठी काढून ठेवलंय. देवकच नाही तुका. बघा नशीब लागता अशी मायाळू सासू मिळाक नाहीतर आमची. क्या काय तुम्ही पटल्या दर्शन खैसून येलात? तर सरिता का ती कळक द्यावचा नाही होता ना, म्हणून पाटल्या दराने इलो मुद्दाम. बीनबाई कशी दिसताले? माझीच नजर लागत बघा. बघलास ना सुनेचे कसे लाड चालले होते. चढवायचे सुद्धा होणत नाही असे. आता अण्णा बघा नातवाचा कसा कौतुक करतले, त्याच्या वांगडा खेळतले, ते का कडेवर घेतले, घोडो घोडो करतले, ते का गोळीला चालवक शिकवतले आणि त्याच्या बोटाक धरून सगळ्या गावभर फिरायतले. या. थांब. सगळा किती पटपट केलंय ता. आता कर तुझ्या लाडक्या सुनेचा कौतिक. पाटणकर बाई इलाच तुम्ही. बरं झाला. तुमचा चेडू असा ना. ये
ये गोयसर ये. काय जातस? गोड हा चेडू म्हाका आवडला.